1998 साली पहिल्यांदा मी सुयोग नावाची संस्था सुधीर हो भटांची, माहितीये सुधीर भटांची. त्यांना मी सांगितलं की तुम्ही तुमचा एक संच घेऊन या, आपण इथे नाटकं करूया. सो तेव्हा त्यांनी 4 नाटकं भारतातनं अमेरिकेत आणली आणि मग त्यांचा विजापासून सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. आपल्याकडे खूप लोक ऍडिशन्स घेतात आणि इम्प्रोवाइज करतात. तिथे आम्हाला ऍज अ ऍक्टर सांगितलेलं असतं की जे स्क्रिप्टमध्ये आहे तेवढंच बोलायचं. मध्ये तुम्ही अँड आव ह्या गोष्टी करायच्या नाहीत. जे आहे तसंच बोलायचं. मी कधीतरी न्यूयॉर्कला मॅनहॅटनमध्ये होतो आणि असाच चाललो होतो रस्त्यावरनं आणि मॅनहॅटनला गर्दी असते रस्त्यात बऱ्यापैकी. तर तिकडे 2 मुलं धावत धावत आली माझ्याकडे आणि विचारलं की आम्ही दोघंही इंजिनिअरिंगला आहोत आणि आम्हाला विचारायचं की आम्ही हार्डवेअर घेऊ का सॉफ्टवेअरला जाऊ, आणि बिईंग यू ॲज अ USB हे तर आम्हाला तुमच्याकडनं हे हवंय. सो लोकांचा इतका गैरसमज झाला की मला खरं USB मधला काहीच संबंध नाही, पण त्या कमर्शियलमुळे मी एवढा फेमस झालो होतो की प्रत्येकाला वाटायचं की मीच USB चा जनक आहे. आज माझ्याकडे असा एक युवक आलेला आहे की जो अमेरिकेत राहिलाय. नेम फेम मनी सगळं त्याने तिथे कमवलंय, तरी सुद्धा मराठी भाषेशी त्याची नाळ जोडली गेली आहे. तिथे राहून इंडियामध्ये इन्व्हेस्ट करून तो मराठी चित्रपट बनवतोय. हॉलिवूडमध्ये त्यांनी भरपूर नाव कमवलंय. असा हा युवक माझ्याशी आज गप्पा मारायला आलाय. सुनील नारकर. नमस्कार. 1-on-1 वर मला बोलवलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. हो, की हॉलिवूडमध्ये 36 वर्ष राहिल्यानंतर मला मनापासून वाटलं की एक मराठी मूवी आपण प्रोड्यूस करावी आणि त्यासाठीच मी आज इथे आलोय. आणि त्याचं आता शूटिंग संपलंय आणि एडिटिंग आता सध्या चालू आहे. सुनील एवढा मराठी चित्रपट काढतोय, त्याचं नाव काय? नाव दाखवतो ना. मला चिकी दे ना सर. कुठली हवी आहे? झिंकी चिकी हवी आहे का? नाहीतर झिंगरी चिकी? नाही, मला चिकी चिकी बुम बुम. चिकी चिकी बो बूम बूम, चिकी चिकी बो बूम बूम, चिकी चिकी बो बूम बो बूम बूम, चिकी चिकी बो बूम बूम. सर चिकी. सर्वप्रथम मला तू हे सांग की तुला असं एकदम मराठी चित्रपट काढावासारखा का वाटला? सो कसं होतं ना की मराठी नाटक, मराठी सिनेमा याच्याबद्दल पहिल्यापासून एक ओढ होती आणि हे ओढ असताना बऱ्याचदा वाटायचं की आपण काहीतरी प्रोड्यूस करावं, आपण काहीतरी डिरेक्ट करावं आणि असं, पण अशा ऑपॉर्च्युनिटीज येत नव्हत्या. हे कसं झालं की जो माझे डिरेक्टर आहेत प्रसाद खांडेकर, त्यांनी मला फोन करून सांगितलं की अरे माझ्याकडे अशी स्क्रिप्ट आहे आणि माझ्याकडे सगळं लाईनअप झालंय आणि असं असं मी करायचा प्रयत्न करतोय आणि मला ती स्क्रिप्ट आवडली आणि त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे करूया. उंटावरून शेळ्या हाकणं जसं कठीण असतं तसं अमेरिकेतनं ती फिल्म इथे करणं कठीण होतं. त्यामुळे मला इथे पर्सनली यावं लागलं आणि आता मी ती फिल्म तयार करतोय. माझा मुलगा पहिल्यांदा येऊन त्याने 20 दिवसात शूट सगळं संपवलं आणि आता आम्ही पोस्ट प्रोडक्शन सुरू आहे सध्या. तुझा हा उलटा ट्रेंड आहे असं मला वाटतं, कारण आम्ही इथले लोक लंडनला जातोय, अमेरिकेला जातोय, फिजीला जातोय, ऑस्ट्रेलियाला जातोय आणि चित्रपट करतोय. त्याचं कारण 50% सबसिडी आम्हाला तिथल्या गव्हर्नमेंटकडून मिळते. फक्त त्यांची अट असते की तुमचं शूटिंग 50% तिथे असलं पाहिजे आणि कलाकार थोडे तिथे घेतले असले पाहिजेत. म्हणून मला तुझं कौतुक हे वाटतंय की आम्ही इथले लोक तिथे जातो, वेळेस इंडिया तुला काही सबसिडी देणार नाहीये तरी सुद्धा तू तिथून येऊन इथे येऊन चित्रपट काढतोय. वास्तविक तू हॉलिवूडमध्ये एवढा फेमस आर्टिस्ट आहेस, तुझे इतके फेमस टीव्ही प्रोग्राम आहेत, तर मला त्याच्याविषयी लोकांना सांगायला जास्ती आवडेल. तू कुठल्या कुठल्या हॉलिवूडच्या चित्रपटांमधून काम केलंस एक थोडेस? सो आत्ताच माझा 9 फेब्रुवारीला लोला नावाचा मूवी प्रदर्शित झाला आणि गेला आठवडा चांगला गेलाय, तर त्यामुळे प्रोड्युसर पण हॅपी आहे. आणि गेल्या वर्षी मी एक मॅक्सिमम ट्रूथ नावाचा एक मूवी केला, सो तो पण चांगला चालला. त्याच्या अगोदर पण पॅसिफिक रिम बऱ्यापैकी मूवी करायची मला संधी मिळाली. जास्तीत जास्त मी टेलिव्हिजन सिरीज पण केल्या आहेत की मिंडीज प्रोजेक्ट म्हणा किंवा 90210, न्यू गर्ल, गुड गर्ल्स, अशा बऱ्याच टेलिव्हिजन सिरीजमध्ये काम करायची मला संधी मिळाली. पण
कमर्शियल हा माझा मेन हे होता की मी जवळजवळ 57 कमर्शियल्स आतापर्यंत केले. म्हणजे मग तुम्ही कोकोकोला म्हणा, बडवायझर म्हणा, IBM, इंटेल, मॅकडॉनल्ड, आर्बीज, वेंडीज, जे म्हणाल ते सबवेज, सगळ्या ह्याच्यात माझ्या कमर्शियल्स मी केलेले आहेत आजपर्यंत. सो एक इंडियन चेहरा असा तो एक आता सध्या गेली 16 वर्ष दिसतोय आणि कदाचित लोकांना आवडत पण असेल. तू अमेरिकेत कधी गेलास आणि ह्या चित्रपटांकडे किंवा मॉडेलिंग म्हण, तू जे सिरियलमध्ये कामं करतोय, ऍक्टिंग करतोय, त्या क्षेत्राकडे कसा काय वळलास? मी शाळा कॉलेजपासून इथे थिएटर करत होतो. सो कॉलेजमध्ये असताना विनय आपटे माझा डिरेक्टर होता, तर त्याच्या अंडर मी काम करायचो. त्याच्यानंतर सतीश पोळेकर, अशा बऱ्याच दिग्दर्शकांबरोबर मी काम केलं आणि गजरा, मिश्किली, ज्ञानदीप अशा पण गोष्टी करत बसलो होतो. तर त्यामुळे अभिनय करणं हे पहिल्यापासून अंगात होतं. मी जेव्हा अमेरिकेत गेलो 1986 साली, सो 86, 87, 88 मला काही तेवढ्या हे नाही, पण 89-90 पासून मी तिथे मराठी नाटकं बसवायला सुरुवात केली, ज्याच्यात मी डिरेक्ट करायचो, मी प्रोड्यूस करायचो आणि माझाच मेन रोल असायचा. आणि ते सुरू केल्यानंतर एक 40 नाटकं मी तिकडे बसवली आणि त्याच्यामुळे माझी ती आवड अजून वाढत गेली. आणि असं करताना मग मी विचार केला की आपण जर इथे नाटकं बसवू शकतो आणि नाटकं आणू शकतो, नाटकं परफॉर्म करू शकतो, तर आपण भारतातल्या गुणी मराठी कलाकारांना एक प्लॅटफॉर्म का नाही देऊ शकत, असं म्हणून मी त्यांना 1998 साली पहिल्यांदा मी सुयोग नावाची संस्था, सुधीर भट, माहितीये सुधीर भटांची, तर त्यांना मी सांगितलं की तुम्ही तुमचा एक संच घेऊन या, आपण इथे नाटकं करूया. सो तेव्हा त्यांनी 4 नाटकं भारतातनं अमेरिकेत आणली आणि मग त्यांचा विजापासून सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. आणि तो माझा पहिला प्रयोग होता. मग त्यावेळेलाच प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, जयंत सावरकर, रवी पटवर्धन, बरेच वंदना गुप्ते आणि सगळेजण, कविता लाड वगैरे, ह्या सगळ्या संचाला घेऊन आम्ही 4 नाटकं केली. मोरूची मावशी, प्रियतमा, सुंदर मी होणार आणि व्यक्ती आणि वल्ली. सो अशी 4 नाटकं पहिल्यांदा केली. आणि मग मला कळलं की जशी मी स्वतः नाटकं परफॉर्म करतो त्याच्याऐवजी आता भारतातले कलाकार आणून दर्जेदार नाटकं आपण अमेरिकेतल्या ऑडियन्सना दाखवू शकू. सो हा माझा पहिला प्रयत्न 1998 साली झाला. मग मी त्याच्यासाठी माझी natak.com म्हणून एक वेबसाईट तयार केली आणि त्याच्यावर मी हे सगळं दाखवायला लागलो की मी काय काय करतोय वगैरे. मग दरवर्षी एक संस्था यायला लागली. दिलीप प्रभावळकर आले, त्यांचं चेहरे आणि मुखोटे मी घेऊन गेलो. भक्ती बर्वे, त्यांचं मी पुलं आणि फुलराणी, तर ते घेऊन गेलो मी. मग नंतर भरत दाभोळकरांना बॉटम्स अप त्यांचं नाटक घेऊन गेलो, किशोर प्रधान, शोभा प्रधान. आणि नंतर संगीत नाटक घेऊन गेलो, चंद्रिका ही जणू म्हणून. तर म्हणजे असे वेगवेगळे प्रयोग करत होतो की इंग्लिश नाटक घेऊन जाऊया जे इथे गाजले बॉटम्स अप, किंवा संगीत नाटक घेऊन जाऊया. आणि असे करून करून बऱ्याच कलाकारांना, आपल्या पुणे कलाकारांना तिकडे प्लॅटफॉर्म द्यायची संधी बघत होतो. आणि ह्या याच्यात सगळ्या याच्यात पैसा मिळवणं हा मेन हे नव्हतं. हे फक्त एक जनसेवा किंवा लोकांना काहीतरी चांगलं बघायला मिळावं, जे भारतात येऊन वेळ मिळत नाहीत लोकांना बघण्याचं, त्या दृष्टीने केलं. मग नंतर अशोक हांडेंना घेऊन आलो, आवाज की दुनिया म्हणून त्याचे. मग त्याचा तो इतका सक्सेसफुल झाला की मी त्याला 2दा परत घेऊन आलो अशोकला. सुदेश भोसलेना घेऊन आलो. सो अशा बऱ्याच लोकांना मग मी प्लॅटफॉर्म द्यायला सुरुवात केली. आणि ऑफकोर्स सुधीर भटांची दर वेळेला 2 ते 4 नाटकं येतच होती. सो तशी करत करत हे चालू असताना मग श्वास सिनेमा ऑस्करसाठी निवड झाली. तर त्यावेळेला मी त्यांना बऱ्यापैकी मदत करू शकलो ऑस्करच्या रेसमध्ये हे करायला, पण त्याला काही प्राइज मिळालं नाही. पण त्याच वेळेला माझी हॉलिवूडशी खूप जवळनं ओळख झाली आणि तेव्हा मी म्हटलं की आता आय थिंक आपल्याला इथे काहीतरी करता येण्यासारखं आहे. म्हणून मी तिथे काही इंडियन रोलसाठी अप्लाय करायला सुरुवात केली. आणि सुदैवाने मला अशा एका मागोमाग एक कमर्शियल्स मिळत गेले आणि त्याच्यानंतर बाकीचं सगळं हिस्ट्रीमध्ये मग नंतर चालूच राहिलं काम मिळणं तिकडे ऍज अ ऍक्टर. आणि मग माझा नाटकाकडचा कल कमी झाला. मग मी मराठी नाटकं कमी बसवायला लागलो कारण हॉलिवूडमधलं काम वाढायला लागलं. सो अशी माझी ती प्रवासाची हे झाली की मराठी किंवा थिएटरपासनं, शाळेतल्या किंवा कॉलेजमधल्या थिएटरपासनं हॉलिवूडपर्यंत अशी ही हे. पण तू इथून तिथे गेलास तेव्हा तुझ्या डोक्यात होतं का तू ऍक्टर होणार आहेस किंवा चित्रपट सृष्टीमध्ये काही करणार आहेस?
की तू इथे काय शिक्षण घेऊन आणि तिथे कशासाठी गेला होतास? मी जेव्हा गेलो अमेरिकेत तेव्हा माझ्याकडे एक बॅचलर्स डिग्री होती केमिस्ट्रीची, हो. आणि तेवढंच घेऊन गेलो होतो मी. माझ्याकडे किंवा मला तिथे ऍक्टर व्हायचंय किंवा मला काय व्हायचं असं काहीच डोक्यात नव्हतं. एवढं होतं की मी तिथे एका कंपनीला जॉबच्या दृष्टीने गेलो. सो त्यामुळे माझ्या डोक्यात होतं की मला हा जॉब करायचा आहे आणि 5-1 वर्ष राहायचं अमेरिकेत, पैसा कमवायचा आणि परत यायचा. हा खरा हेतू होता त्याच्या मागचा. एकदा अमेरिकेत गेल्यानंतर एकदा तिकडची संस्कृती कळली, तिकडच्या गोष्टी आवडायला लागल्या, आणि मग ते 5 वर्षाचं 10 वर्ष झालं. मग असं करत करत ते शेवटी कधी आलंच नाही, ते परत जायचं. पण कारण तिथे मग लग्न झालं, मुलं झाली, मग मुलांचं शिक्षण, मुलांचं हे, तर या सगळ्या ह्याच्यात गुंतून गेलो तिकडच्या अमेरिकन वातावरणात. आणि पण असा हेतू नव्हता की तिथे जाऊन मला काही. पण तिथे जाऊन एखाद्या गोऱ्या मुलीशी लग्न करायचं असं वगैरे काही डोक्यात होतं का? हो 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 हो. सांगणार आहे सुधाला सगळं, ती ऐकणार आहे. सो नाही, गोऱ्या मुलीशी नाही, कारण मी सिंगल होतो त्यावेळेला. त्यामुळे गोऱ्या म्हणजे अमेरिकन आय वॉज ओपन ऑन दॅट थिंग. पण तशी वेळ आली नाही, कारण काय झालं की मी तिथे गेल्यानंतर काही दिवसातच माझी आणि सुधाची भेट झाली आणि आम्ही लग्न करायचं ठरवलं. तर त्याच्यामुळे ती पण तिथेच होती का? अमेरिकेत, न्यूयॉर्कला होती आणि मी लॉस एंजल्सला होतो. ती मला लॉस एंजल्सला भेटायला आली आणि ऍक्च्युली ती माझं एक नाटक बघायला आली. मी एक नाटक करत होतो आणि त्या नाटकाचा डिरेक्टर, ऍक्टर सगळं मी होतो. आणि तिला मी सांगितलं ह्या दिवशी येऊ नकोस कारण मी खूप बिझी आहे. तर ती म्हणाली नाही नाही नाही, मला दुसरा दिवस पण नाही. आणि मग तिचा भाऊ पण म्हणाला अरे आम्ही बरेच दिवसात नाटक नाही बघितलं. कदाचित त्यांना पण जरा हे करायचं असेल की हा खरंच सांगतोय का फेकतोय, मी नाटकात काम करतो आणि काय नाही. सो मग ती नाटक बघायला आली आणि तिने मला नाटकात पसंत केलं. आणि मग कारण नाटकाच्या दिवशी कसं असतं, जेव्हा तुम्ही प्रोड्युसर असता, डिरेक्टर असता, ऍक्टर असता, तर तुमच्या डोक्यावर एवढी वजनं ठेवलेली असतात की असं वाटतं की आता ह्याच्यात मी आता अजून हे मुलगी बघणं किंवा तो होऊ शकत नाही. म्हणून मी तिला सांगत होतो की ती येऊ नको. पण एनिवे ती आली आणि त्याच्यानंतर आमचं लग्न झालं. सो आणि म्हटलं तसं की लग्न झाल्यानंतर आम्ही एक तिकडे एक छोटा भारत आमचा तयार केला की आमचं मराठी, आमची आपली अस्मिता जी असते ती कशी जागरूक ठेवता येतील त्याचा आम्ही खूप प्रयत्न करत गेलो आणि ती तशी ठेवली. मग माझी आई आली आणि आई घरात राहायला लागली, त्यामुळे मुलांचं मराठी अस्खलित व्हायला लागलं. आताचा जो मूवी मराठी केला त्याचं सगळं प्रोडक्शन माझ्या मुलाने केलं, जो अमेरिकन आहे, म्हणजे अमेरिकेत त्याचा जन्म झालाय, पण मराठी भेटली आहे तुझ्या दोन्ही मुलांना. कुठल्याही अँगलने अमेरिकन वाटत नाहीत. इथे आले की असं पुण्याहून आलेत, इतकं स्वच्छ अस्खलित मराठी बोलतात. त्यामुळे नक्कीच तुमच्या घरातलं वातावरण तसंच आहे. आणि जरा मी पण थोडा स्ट्रिक्ट होतो सुरुवातीला. माझ्या घरात कोणी आलं, म्हणजे आम्ही 4 जण घरात असताना नेहमी एक रूल होता की घरात मराठीच बोलायचं, घरात कोणीही इंग्लिश पाडणार नाही. तर हा एक रूल केला होता बरीच वर्ष आणि तो अंमलात आणल्यामुळे मला आज माझी दोन्ही मुलं, इव्हन मी तर म्हणेन माझी मुलगी विचार पण मराठीतनं करत असते बऱ्याचदा. कारण ती जेव्हा पुटपुटत असते ना ती मराठी पुटपुटत असते, त्यामुळे असं वाटतं की तिचं हे पण मराठीत असतं. कारण आपण अनेकदा पाहतो की 1-2 वर्ष तिथे राहून येतात आणि मग इथे आल्यानंतर ऍक्सेंट मारून बोलतात, मराठी विसरलोय असं सांगतात. त्याला मला मनात येतं लहानपणापासून तुम्ही मराठी बोलताय, मराठीत शिकलाय आणि लगेच तुम्ही मराठी विसरता 2 वर्षात. आणि इथे आल्यानंतर मग असं म्हणत नाही की आम्ही तिथलं इंग्रजी विसरलो, नाही, ते होत नाही. त्यामुळे असं काय काय वाटतं नाटक करण्यासाठी. आणि बरीच मुलं, म्हणजे मी आता बघितलेत श्रीचे किंवा संजनाचे मित्रमैत्रिणी, बऱ्याच जणांना मराठी अजिबात येत नाही. म्हणजे ते सगळे गोखलेले मी असेच असतील, पण मराठी त्यांना तेवढं येत नाही. जे सो त्या मानाने मी फार भाग्यवान आहे की माझी मुलं पूर्ण मराठीत बोलतात. अरे हे तर काहीच नाही, इथे इंडियात राहणाऱ्या मराठी मुलांना सुद्धा मराठी हल्ली बोलता येत नाही. इथे असून तू हे सगळं पाळलंयस याचं खरंच कौतुक वाटतं. नाही, आम्ही ते म्हणून म्हटलं की जेव्हा आमचं लग्न झालं तर त्यावेळेला आम्ही दोघांनी तोच विचार केला होता की आपण आपला छोटा महाराष्ट्र इथे तयार करायचा, की आपल्या सर्व गोष्टी इथे आपल्याला ज्या ज्या भारतात करतो त्या इथे करता आल्या पाहिजेत. आणि त्या दृष्टीने आम्ही तो चालू ठेवला आणि तो राहिला. तसंच मगाशी तू म्हणालास की सगळे नाटकं तू घेऊन जात होतास. नुसतं तेवढं नाही, त्या कलाकारांना तू तुझ्या घरात ठेवत होतास. हेही माहिती, तू त्यांची राहण्याची अरेंजमेंट तुझ्या घरी करत होतास. म्हणजे इतकं तू त्याच्यासाठी मेहनत घेतली होतीस त्यावेळेला. हो, आणि मी म्हणजे अजून सुद्धा आता ह्या वर्षी पण मी म्हणजे गेल्या वर्षी 23 मध्ये
मी 3 नाटकं घेऊन गेलो. एक म्हणजे कुर, त्याच्यानंतर आमने सामने मंगेश कदम आणि लीना भागवतचं, आणि त्याच्यानंतर परफेक्ट मर्डर पुष्कर श्रोत्री आणि सतीश राजवाड्यांचं. सो अजून सुद्धा मी नाटकं घेऊन जात असतो. आणि एक जी गोष्ट आपल्याला येते ती करण्यात काहीच प्रॉब्लेम नाही असं वाटतं, की कारण आज मी नाटकं लावू शकतो, आज मी शो लावू शकतो, आज लोक त्याला येऊ शकतात. आणि आज माझ्याकडे सगळी डेटाबेस आहे सगळ्या लॉस एंजलसच्या मराठी माणसांचा. त्यामुळे त्यांना मी एका ह्याच्यात सांगितलं हे नाटक आणलं, म्हटलं की येतात 300-350 लोक येतात आणि जमतात. आणि तिकडे जे महाराष्ट्र मंडळ आहे ते पण खूप काम करतं. माझे खूप मेंबर्स महाराष्ट्र मंडळाचे ओळखीचे आहेत. महाराष्ट्र मंडळाच्याच थ्रू मी ही सगळी नाटकं करतो. कारण काय झालंय की मी जेव्हा लॉस एंजल्समध्ये गेलो तेव्हा लॉस एंजल्स महाराष्ट्र मंडळाने मला प्लॅटफॉर्म दिला नाटक करायला, आणि त्याच्यामुळे मी तिकडे प्रसिद्ध झालो. त्यामुळे ती जुनी ओळख मी कधीच डावलू शकत नाही. त्यामुळे मी कधीही महाराष्ट्र मंडळाच्या विरुद्ध करत नाही. महाराष्ट्र मंडळाच्या बॅनर खालीच मी माझी सगळी नाटकं करतो. अच्छा, मुद्दाम. आता इकडे चित्रपट बनवणं आणि आता तू तर इतके वर्ष काम करतोयस तिथे, दोन्हीमध्ये फरक काय वाटला तुला? आता आपल्याकडचं पण जे टेक्निक्स आहेत किंवा टेक्निशियन्स आहेत ते खरंच सुशिक्षित आहेत, शिकलेले आहेत, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. त्याच्याबद्दल काहीच नाही. फक्त मला जर विचारलं तर प्री प्रोडक्शन जो प्रकार आहे आमच्याकडे, कुठच्याही मूवीचं किंवा कुठच्याही टीव्ही सिरीज किंवा एनी शूटचं प्री प्रोडक्शन खूप केलं जातं. त्याच्यावर जास्त डिस्कशन केली जातात. त्याच्यावर प्रत्येक म्हणजे कॅमेरामन, डिरेक्टर, एडिटर हे तिघं बसून बऱ्याचदा चर्चा केली जाते की प्रत्येक शॉट कसा असणार आहे, कसे घेतले जाणार आहे. आणि हा जो अभ्यास असतो तो आम्हाला प्रोडक्शनच्या वेळेला उपयोगी पडतो, कारण त्यांचं सगळं आखलेलं असतं. आता दुसरी गोष्ट, एक स्टोरी बोर्डिंग नावाचा प्रकार असतो आमच्याकडे. प्रत्येक ह्याचं स्टोरी बोर्डिंग केलेलं असतं. म्हणजे प्रत्येक शॉट असा दिसतो की हा असा दिसणार आहे, दुसरा शॉट असा दिसणार आहे. त्यामुळे स्टोरी बोर्डिंग केल्याशिवाय कोण कॅमेऱ्याला जातच नाही कॅमेऱ्याच्या समोर. आपल्याकडे ते मला दिसत नाही स्टोरी बोर्डिंग प्रकार असतो. त्याच्यानंतर आपली साधी कॉलशीट असते किंवा प्रत्येक ऍक्टर्सची जे साईड्स म्हणतो आम्ही, म्हणजे त्यांच्या स्क्रिप्ट म्हणतो आपण, त्या सगळ्या साईड्स त्यांच्याकडे अगोदर दिल्या असतात. त्यांना त्याच्यावर प्रत्येक ऍक्टर अभ्यास करतो, डिरेक्टरशी बोलतो अंडरलाईन करून की इथे मी स्ट्रेस देणार आहे, इथे मी हे करणार आहे, ते करणार. सो जरी ऍक्टर कितीही अगदी काय म्हणतात तो निष्णात असला तरी सुद्धा तो डिरेक्टरशी बोलून त्याच्याशी हे करून सांगतो की असं असं माझं हे असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍडिशन्स. आपल्याकडे खूप लोक ऍडिशन्स घेतात आणि इम्प्रोवाइज करतात. तिथे आम्हाला ऍज अ ऍक्टर सांगितलेलं असतं की जे स्क्रिप्टमध्ये आहे तेवढंच बोलायचं. मध्ये तुम्ही अँड आव ह्या गोष्टी करायच्या नाहीत. जे आहे तसंच बोलायचं. आणि तो कारण त्यांनी जो स्क्रिप्ट रायटर असतो त्याने त्याचा इतका अभ्यास करून तो लिहिलेला असतो डायलॉग, तर तो कधीही त्याच्यात ऍडिशन्स किंवा काही घेतल्याने त्याच्यातला जो मतितार्थ असतो तो निघून जातो. आणि म्हणून ते शक्यतो सांगतात की तुम्ही तेवढंच लिहा, तेवढंच बोला जे लिहिलंय ते, त्याच्यावरती नाही. इथे तसं नसतं. इथे लोक खूप जास्त, स्पेशली कॉमेडीमध्ये खूप असं हे की प्रत्येक जण स्वतःचे डायलॉग्स हे करतं आणि मग त्यामुळे जो खरा पंच असतो, खऱ्या ज्या हे असतात ते निघून जातात त्याच्यात. सो एवढा फरक तर नक्की जाणवला मला. अभिनयात म्हटलं तर ओव्हर ऍक्टिंग हा जरा जास्त वाटतो आपल्याकडे. तिथे सटल ऍक्टिंग असतं हॉलिवूडमध्ये, तर त्याच्यामुळे प्रत्येक ऍक्टिंगपेक्षा रिॲक्शन इज सो इम्पॉर्टंट इन ऍक्टिंग, की समोरचा जेव्हा बोलतोय तेव्हा तुमच्या रिॲक्शन्स इतक्या टिपल्या जातात आणि त्याच्यावर खूप महत्व दिलं जातं, जे मला इथे जास्त दिसलं नाही. त्याच्यानंतर आयलाईन, प्रत्येक ऍक्टरला एक आयलाईन दिली जाते, जी मला वाटतं इथे डिरेक्टर अजिबात त्याच्यावर लक्ष देत नाही की तू आता कुठे बघतोस, मी इथे बघतो, इथे नाही, एक्झॅक्टली कुठे बघतोस आणि तिथेच तुझी आयलाईन ठेव. हा जो प्रकार असतो, जो आम्ही प्रत्येक ऍक्टरला दमटावून सांगतो की तुझी आयलाईन मला नीट दिसत नाहीये, आणि ती ह्याच्यात आपण जेव्हा पिक्चर बघतो त्याच्यात ती व्यवस्थित दिसते. त्यामुळे तुम्ही बऱ्याचदा बघाल हिंदी सिनेमात किंवा कुठच्याही मराठी सिनेमात समोर जर माणूस असला तर तो बोलताना तो कदाचित थोडा खाली बघत असतो किंवा वर बघत असतो, कारण त्यावेळेला तो माणूस नसतो तिकडे. पण ती आयलाईन जी असते ती एवढी महत्वाची असते, ती बऱ्याचदा चुकते आणि त्याच्यामुळे तो इफेक्ट निघून जातो. सो तो एक प्रकार खूप महत्वाचा असतो फ्रॉम द डिरेक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू. आता तू म्हणालास की ओव्हर ऍक्टिंग करतात, तर त्याची थोडीशी झलक दाखव. ओव्हर ऍक्टिंग म्हणजे कशी रिएक्शन देतात? सो आता
म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत की काही बोलताना अरे असं झालं, असं एवढी करायची गरज नसते. आपण नॉर्मल ह्याच्यात अशा गोष्टी करत नाही किंवा अरे बापरे हे असं होत नाही. आपण आपलं थोडे एक्सप्रेशन्स जास्त होतात, कधी लुक्सवर सगळे एक्सप्रेशन्स येतात, तेवढे करायची गरज नसते. पण आपल्याकडे प्रेक्षकांना पण ती मला वाटतं सवय झाली आहे की ते बघायला पण त्यांना आवडतं की 3 वेळा मान फिरवायची किंवा अशा काही काही गोष्टी ते बिंबवायचा प्रयत्न करतात आणि तो जरा मला वाटतं की ते अति होतं आणि तिथे हा प्रकार होत नाही. म्हणजे तिथे जेवढं तुम्ही कमी कराल ना तेवढं हे असतं. मी एक मेंटलिस्ट नावाची सिरीज केली होती, तर त्याच्यात काहीतरी असं झालं तर मला त्याने असं वर बघायला सांगितलं आणि मग खाली बघायला सांगितलं. तर मला कळे ना की हे काय झालं. मी बघितलं, खाली बघितलं, तो म्हणतो नाही अजून कमी कर, अजून कमी कर. तर मी म्हटलं मग कमी कर, मग कशाला करतोय ना मी अशा ह्याच्यात. पण ते त्या पर्टिक्युलर शॉटला एवढं छान दिसलं ते की मी असं बघितलं आणि खाली गेलं. त्याच्यात माझ्या मनात जे गिल्टी कॉन्शियस होतं ते इतकं व्यवस्थित दिसलं. तर तो डिरेक्टर जो आहे तो तुमच्यातलं व्यवस्थित काढून घ्यायचा प्रयत्न करत असतो आणि ते खूप महत्वाचं असतं. आता सिरीजचा विषय आला, तुझी एक सिरीज होती जबरदस्त फेमस होती तिथे, बिंबो म्हणून, तर त्याच्याविषयी सांग. सो नॅशनल बिंगो नाईट नावाची एक गेम शो होता आणि तो शो शुक्रवारी रात्री 9ला सुरू व्हायचा आणि 1 तास असायचा. सो त्याच्यात मला होस्ट म्हणून रोल मिळाला होता आणि दॅट वॉज माय बिगेस्ट अपिअरन्स ऑन द टेलिव्हिजन. की मी जवळजवळ फुल सीझन काम केलं आणि रोज दर फ्रायडेला प्राईम टाइमचं सगळ्यांना माझं दर्शन व्हायचं आणि दॅट वॉज द बिगेस्ट अचिव्हमेंट. आणि तो 1 सीझन चालला, त्याच्यानंतर नाही चालला पुढे तो गेम शो. पण त्या बिंगोमुळे तू अख्ख्या अमेरिकेत फेमस झाला. कारण काय होतं, बिंगो हा असा प्रकार आहे ना की अमेरिकेतले बरेचसे सिनियर लोक जे आहेत ते हा गेम खेळतात आणि ह्या गेमला काहीही तुम्हाला कौशल्य लागत नाही किंवा काही स्किल लागत नाही. तर तुम्ही नुसते नंबर जे देतात, आपला हाऊजी म्हणजेच बिंगो. सो तसा करायचा, फक्त 1 लाईन जर झाली तर तुम्ही बिंगो म्हणून ओरडायचं. सो तो प्रकार जो होता, तर त्याच्यात काय करायचो मी, जेव्हा बिंगोचा गेम खेळायचो तेव्हा प्रत्येक घरात जो टीव्ही बघतोय त्याच्याकडे पण एक बिंगोचं कार्ड असायचं आणि तो पण त्याच्यात करायचा. आणि जो घरी खेळणारा जो असतो त्याच्यातला जो पहिला जिंकेल त्याला पण आम्ही प्राइस ठेवलं होतं. प्रेक्षकात काही जण असतात ते पण खेळायचे, त्यांच्यात पण प्राइस होतं आणि जो कंटेस्टंट माझ्या समोर उभा असायचा त्याला पण प्राइस होतं. सो सगळ्यात पहिला जो करेल बिंगो त्याला पहिलं प्राइस मिळायचं. सो नंबर्स कॉल करायचे आणि ते नंबर्स कॉल करून प्रत्येक नंबर त्याच्यात मांडायचं. सो माझं काम होतं की ते नंबर्स कॉल करून चेक करायचं प्रत्येकाचे की हे झालं की नाही. तर मी कमिशनर म्हणून मला त्याने केलं होतं. सो तो माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठा, कारण ABC चॅनल 7चा अख्ख्या अमेरिकेत 9 वाजता सगळेजण बघायचे. सो दॅट वॉज द बिगेस्ट थिंग. आणि मग काय झालं की सगळे बिंगोचे जेवढे पार्लर्स होते किंवा बिंगोचे आता कसिनोज असतात किंवा तिकडे सगळीकडे मला अध्यक्ष म्हणून, चीफ गेस्ट म्हणून बोलवायला लागले आणि मग तिथे जाऊन मी बिंगोचे नंबर कॉल आउट करायचो. आणि तर त्यामुळे मी इव्हन प्रत्येक स्टेटमध्ये, म्हणजे ओहायो म्हणा किंवा दुसऱ्या नेब्रास्का म्हणा, अशा वेगवेगळ्या स्टेट्समध्ये जिथे हा गेम सगळ्यात जास्त खेळला जातो तिथे मी खूप फेमस व्हायला लागलो. कारण काय, तिथे जाऊन मी प्रत्येक बिंगो हाऊसमध्ये करायचो. जे बिंगोचे पेपर्स किंवा पेन्स किंवा बाकीचे बनवणाऱ्या ज्या कंपनीज होत्या त्या मला स्पॉन्सर करायला लागल्या. त्यांच्या प्रत्येक बिंगोच्या कार्डावर माझा चेहरा दिसायला लागला, त्यांच्या पेनावर माझा चेहरा दिसायला लागला. सो असं काय काय व्हायला लागलं. आणि ते म्हटलं तसं की एक मीडिया हा असा प्रकार आहे ना की एकदा ते तुम्हाला जर कुठेतरी ठेवलं आणि ते जर लोकांना आवडलं तर मग तुम्ही प्रमाणाबाहेर यश मिळतं त्याच्यात. आणि मग यश म्हणण्यापेक्षा प्रसिद्धी मिळते. मग प्रत्येक जणाला तुम्ही हवे असतात. तुझा जो बिंगो कार्यक्रम आहे त्याच्याविषयी तू काहीतरी अनुभव तुला काय आले असतील वेगवेगळे तर सांग ना. सो बिंगोला कसं झालं की जेव्हा मी बिंगो हाऊसमध्ये जायचो आणि तिकडे नंबर कॉल आउट करायचो, मग ते सगळं झाल्यानंतर मला तिथे एक टेबल दिलं जायचं आणि मग तिथे मग प्रत्येक फॅन माझी स्वाक्षरी घेण्यासाठी यायचा. जेव्हा मी ते सगळ्यांना द्यायचो तर एकाला मी इतका आवडलो की त्याने मला खुर्ची सकटच उचलून घेतलं. आणि हे अमेरिकन लोक बिग बोन राईट, ते असे 7 फूट वगैरे खूप उंच असतात ते. सो त्या मानाने त्यांना तर मी म्हणजे असं एक छोटं खेळणंच वाटलं. तर त्याने एकाने मला उचलूनच घेतलं आणि घेऊन फिरत होता मला सगळीकडे. एक बाई होती,
तर तिने सांगितलं की मला तर मी काय करायचो, मला ती कंपनी माझे फोटो द्यायची आणि त्या फोटोवर मग मी साईन करायचो, म्हणजे माझाच फोटो पण त्याच्यावर मी स्वाक्षरी करायचो. तर एका बाईने सांगितलं की मला दोन फोटोंवर साईन पाहिजे. तर मी म्हटलं ठीक आहे 2 फोटोंवर देतो. म्हटलं दुसरा कोणासाठी? तर म्हणाली माझ्या पोटातल्या बेबीसाठी. तर म्हटलं तुझ्या, म्हटलं तर मग मी माझ्या बायकोला कॉल करून सांगितलं, म्हटलं बघ माझे फॅन्स पोटात पण आहेत सध्या, म्हटलं कारण तिला ते इतकं आवडायचं. ती म्हणते मला आवडतं म्हणजे माझ्या बेबीला पण तू आवडतच ना, सो एक फोटो तिच्यासाठी, म्हणजे असं पोटात. सो हा एक चांगला अनुभव होता. तसंच मी एक इंटेलची कमर्शियल केली होती आणि ती कमर्शियल वर्ल्ड वाईड झाली होती आणि अशी 2-3 वर्ष चालत होती ती कमर्शियल आणि खूप फेमस झाली होती. तर त्या कमर्शियलमध्ये लोकांना असं वाटलं की मी खरंच USB-चा शोध लावलाय. ओके, तर मी कधीतरी न्यूयॉर्कला मॅनहॅटनमध्ये होतो आणि असं चाललो होतो रस्त्यावरनं आणि मॅनहॅटनला गर्दी असते रस्त्यात बऱ्यापैकी. तर तिकडे 2 मुलं धावत धावत आली माझ्याकडे आणि विचारलं की आम्ही दोघंही इंजिनिअरिंगला आहोत आणि आम्हाला विचारायचं की आम्ही हार्डवेअर घेऊ का सॉफ्टवेअरला जाऊ, आणि बिईंग यू ॲज अ USB हे, तर आम्हाला तुमच्याकडनं हे हवंय. सो लोकांचा इतका गैरसमज झाला की मला खरं USB मधला काहीच संबंध नाही, पण त्या कमर्शियलमुळे मी एवढा फेमस झालो होतो की प्रत्येकाला वाटायचं की मीच USB-चा जनक आहे आणि मीच ती हे केली. तर मग मी त्याला असंच सांगितलं, म्हटलं आय एम टेकिंग केअर ऑफ हार्डवेअर, तर तू सॉफ्टवेअर बघ सध्या. सो असं करून हे केलं. सो बरेचसे फॅन्स यायचे, बरेच जण भेटायला यायची, बाहेर जाणं कमी व्हायचं कारण कुठेही गेलं तरी कोणतरी यायचं विचारायला सही घ्या किंवा. पण हे सगळं क्षणिक असतं. एकदा तुमची कमर्शियल ओसरली, तुमचा मूवी ओसरला, तुमचा गेम शो बंद झाला की त्याच्यानंतर यू बिकम अ नॉर्मल पर्सन आणि मग तुम्ही अगदी आनंदाने नॉर्मल माणसाचं आयुष्य जगू शकता.